हॅलो गाईज, कसे आहात? तर आज आपण पावभाजी बनवणार आहोत. तर बनवायला घेऊयात. तर कुकरमध्ये बनवणार आहोत आपण आज पावभाजी. तर बटर टाकून घेतले, थोडेसे जिरे टाकलेत. तर त्याला आता आपण एकजीव करून घेऊयात आणि थोडीशी मिरची पावडर टाकली आहे आणि सगळे जे भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. वाटाणा टाकलाय, फुलवर टाकलाय, गाजर टाकलाय, बटाटा टाकलाय आणि आता एकजीव करून पाणी टाकून थोडंसं मीठ, अद्रक लसूणची पेस्ट टाकून आपण कुकर लावून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर कुकर लावून घेऊयात. 10 ते 15 मिनटं ज्या भाज्या आपण टाकल्यात त्या शिजस तोपर्यंत आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत. आणि झालेल्या आहेत भाज्या शिजून, बघू शकता. 15 ते 20 मिनटं ठेवलं होतं मी गॅसवरती. तर घेऊयात आता आपण पावभाजी बनवायला. तर भाज्या पण शिजून झालेल्या आहेत. तर कढई ठेवली मी गॅसवरती आणि थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. कांदा, टमॅटो मी आधीच चिरून ठेवला होता. तर कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा थोडासा 5 मिनटं फ्राय केला की मग आपण टमॅटो टाकणार आहोत आणि दोघांना आता एकजीव करून घेऊयात. बघू शकता अशा पद्धतीने. आणि दोन्ही पण मस्त शिजलं की मग आपण मसाले टाकून घेणार आहोत. इथे मी मिरची पावडर टाकली आहे, पावभाजी मसाला टाकलेला आहे, गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे आणि थोडासा मी चिकन मसाला पण टाकते कारण त्याने टेस्ट येते. तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकला तरी चालेल. आणि किंचित अशी हळद टाकली आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात. आणि पावभाजी मसाला थोडा जास्त टाकायचा आहे कारण की आपण इथे पावभाजी बनवतोय. तर एकजीव करून घेऊयात आपण अशा पद्धतीने, बघू शकता तुम्ही. आणि मग एकजीव करून झालं की मग आपण मगाशी जे कुकरमध्ये भाज्या शिजवल्या होत्या त्या आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने. तर भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आपण आणि स्मॅशरनी आपण आता त्याला भाज्या आपण पूर्ण बारीक करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर वाटी किंवा पेला त्याने सुद्धा तुम्ही बारीक करू शकता. तर बारीक करून घेऊयात आपण पूर्ण, बघू शकता. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला पावभाजीची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पावभाजी नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तर आपलं बारीक करून झालेलं आहे, बघू शकता किती सुंदर झालेली आहे. तर खूप छान होती टेस्टला सुद्धा. तुम्ही सुद्धा नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. तर आपली पावभाजी बनवून रेडी आहे. तर त्याच्यावरती आपण कोथिंबीर मी चिरून ठेवली होती, कोथिंबीर वरनं टाकणार आहोत आपण. आणि थोडंसं बटर पण वरतून टाकायचं आहे कारण मग त्याने सुद्धा टेस्ट येईल. आणि पाव गरम करायचे आणि मग त्यासोबत आपण हे सर्व करू शकतो, म्हणजे खाऊ शकतो. तर पावभाजी रेडी तर झालेलीच आहे आपली. तर चांगल्या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे की कसं भाजी आपल्याला लागणार नाहीत आणि मऊसूद आपल्याला पावभाजी खाता येईल अशा पद्धतीने आपण बारीक करायचं आहे. तर थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि नक्की सांगत जावा तुम्हाला पुढची रेसिपी कोणती हवी आहे कमेंटमध्ये. थँक्यू.